नमस्कार. हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी योग्य आणि पोषक असा आहार घेऊनही बऱ्याच जणांचा हिमोग्लोबिन अजिबात वाढत नाही. यामागे काही स्पेसिफिक कारण असतात. त्यामुळे तुम्ही आहारामध्ये अगदी छोटे बदल केलेत तरी तुम्हाला त्याचा खूप फायदा होऊ शकतो. विशेष करून भारतातल्या महिलांचं HB लेवल ही बऱ्याचदा कमी असते. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया की योग्य कोणतं असं आहाराचं कॉम्बिनेशन आहे की ज्याने तुम्हाला फायदा होईल. मी डॉक्टर दीप्ती कंधारे, मनसा वेलनेसमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत. तर आपण जो आहार घेतो तो योग्य प्रमाणात ॲब्झॉर्ब होणं आणि त्याच्यानंतर तो ॲसिमिलेट होणं हे महत्त्वाचं असतं. जर हे असं योग्य प्रमाणात झालं तरच त्याची निर्मिती पुढे चांगलं रक्त निर्माण होणं म्हणजेच हिमोग्लोबिन वाढण्यासाठी होते. आयुर्वेदामध्ये पण असं सांगितलं आहे की पोषक आहाराच्या जोडीने अग्नी चांगला असणं हे खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे जर अग्नी मांद्य असेल तर नुसता चांगला आहार घेऊन उपयोग होत नाही. जर आपण मॉडर्न सायन्सनुसार बघितलं तर हिमोग्लोबिन वाढण्यासाठी जसं फॉलिक ॲसिड किंवा आयर्न रिच फूड हे महत्त्वाचं असतं, तसंच चांगल्या ॲब्झॉर्प्शनसाठी विटॅमिन C हे पण खूप जास्ती महत्त्वाचं असतं. त्यामुळे तुमच्या आहाराचं कॉम्बिनेशन असं पाहिजे की ज्याच्यामध्ये फॉलिक ॲसिड असेल, याशिवाय विटॅमिन C असेल, योग्य प्रमाणात विटॅमिन B12 पण असेल. या सगळ्याचं जर कॉम्बिनेशन असेल तर त्याचा उपयोग हिमोग्लोबिन वाढण्यासाठी नक्की होतो. आता असं बघा की बीट, गाजर हे पदार्थ ह्याच्यामध्ये आयर्न भरपूर आहे. याच्या जोडीला जर तुम्ही लिंबू घेतलं म्हणजे बीटाची कोशिंबीर केली आणि त्याच्यावर लिंबू पिळलं तर हे कॉम्बिनेशन हे फास्ट ॲब्झॉर्प्शनसाठी आणि पुढे हिमोग्लोबिन वाढण्यासाठी खूप जास्ती महत्त्वाचं आहे. याच्या बरोबरीने जर तुम्ही ज्यूस घेत असाल म्हणजे बीट आणि गाजर याचा जर ज्यूस घेत असाल तर त्याच्यासोबत आवळा नक्की मिक्स करा. त्यामुळे आवळ्यामधलं C विटॅमिन आणि ह्याच्यामधलं आयर्न या तिन्हीचं मिश्रण हे फास्ट हिमोग्लोबिन वाढण्यासाठी खूप महत्त्वाचं असतं. खजूर हे सुद्धा अतिशय उपयोगी आहेत. या खजुरासोबत तुम्ही तूप किंवा दूध असं घेतलं तर ते अतिशय पौष्टिक होतं. आता ज्यांना वजन वाढवायचं नाही आहे किंवा ज्यांना शुगर ऑलरेडी आहे त्यांना खूप गोड खाऊन फायदा होत नाही, मग या लोकांनी पालक हे त्यांच्या आहारामध्ये नक्की ठेवला पाहिजे. आता असं बघूयात की असे काही पदार्थ आहेत का ज्यामध्ये ऑलरेडी हे कॉम्बिनेशन असेल, तर आंबा हे अतिशय उत्तम उदाहरण आहे. आंब्याचा सध्या सीझन पण चालू आहे. आंब्यामध्ये विटॅमिन C आहे, फायबर आहे, फॉलिक ॲसिड कमी प्रमाणात आहे, पण तुम्ही जर बाकीचे पदार्थ खात असाल तर त्याच्या जोडीने आंबा खाल्ला तर खूप फास्ट ॲब्झॉर्ब होऊन हिमोग्लोबिन वाढायला त्याची मदत होते. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही सकाळी उठल्या भिजवलेले काळे मनुके खाल्लेत, एखादा खजूर खाल्लात, नंतर जेवणामध्ये पालकाची भाजी असेल तर त्या जोडीने आंबा खाल्लात तर ह्या सगळ्या आहाराचा परिणाम रक्तवाढीसाठी खूप चांगला होतो. बऱ्याचदा असं होतं मात्र की लोकांची तक्रार असते की आंबा खाल्ला की आता शुगर वाढणार किंवा बऱ्याच जणांना पिंपल्स येतात, काही जणांचं पोट खराब होतं. तर इथे पण अगेन तेच सेम प्रिन्सिपल आहे की तुम्ही जे खाता ते जर पचलं तरच त्याचा उपयोग होतो. खूप जास्ती प्रमाणात खाल्ला तर अर्थातच त्यात कशाचाच काहीच उपयोग होत नाही. त्यामुळे मात्रा ही खूप महत्त्वाची आहे. त्याचं प्रमाण एवढं असलं पाहिजे की तुम्हाला सहज पचायला पाहिजे. त्यामुळे याच प्रमाणात आत्ता सीझनमध्ये आंबा व्यवस्थित भरपूर खाल्लात, भरपूर म्हणजे अर्थातच पचनशक्तीनुसार, तर त्याचा फायदा होऊ शकतो. सो आता मी असा क्विक रिकॅप देते की कोणते कॉम्बिनेशन्स हे तुम्हाला तात्काळ रक्तवाढीसाठी किंवा हिमोग्लोबिन वाढण्यासाठी उपयोगी आहेत. नंबर 1, सकाळी जेव्हा तुम्ही ज्यूस घेत असाल तेव्हा बीट, गाजर आणि आवळा. ओके. जर तुम्ही म्हणजे तुम्हाला गोड चालत असेल तर भिजवलेल्या काळ्या मनुका किंवा भिजवलेले खजूर त्याच्यामध्ये दूध मिक्स करून घेऊ शकता किंवा खजूर आणि तूप हे घेऊ शकता. दुपारच्या जेवणामध्ये बीटाची कोशिंबीर आणि लिंबू किंवा गाजराची कोशिंबीर आणि लिंबू याच्या जोडीने पालक. ओके. ह्याच्यानंतर आता जसं मी सांगितलं तसं सीझनमध्ये आंबा आहे त्यामुळे आंब्याचं सेवन डेफिनेटली करू शकता. फळांमध्ये डाळिंब हे पण अतिशय उत्कृष्ट आहे आणि ॲसिडिटी कमी व्हायला पण मदत होते. आता हे सगळं झाल्यावर जसं मी म्हटलं तसं एखाद्याचा अग्निक मंद असेल किंवा काही पचनाचे प्रॉब्लेम असेल तर तुम्ही वैद्यांना भेटून त्यासाठी आधी पचनासाठी औषधं घेऊ शकता. शिवाय आयुर्वेदिक अशी अनेक औषधं आहेत की ज्याच्यामुळे हिमोग्लोबिन वाढण्यासाठी मदत होते, तर त्या औषधांचा पण उपयोग आहारासोबत होऊ शकतो. अर्थात हा जो आहार आहे तो हिमोग्लोबिन थोड्या प्रमाणात वाढवण्यासाठीच उपयोग होतो. म्हणजे ज्यांचं 10च्या खाली असेल तर त्यांनी मात्र डॉक्टरांचा, वैद्यांचा सल्ला घेणं आवश्यक आहे. त्यांनी फक्त आहारावर डिपेंड राहता कामा नये. हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये.